हॅलो ज्युडिशरी ॲस्पिरंट्स, आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. रिसेंटली सुप्रीम कोर्ट जजमेंट इन द भूमिका ट्रस्ट इट इज डिसाइडेड दॅट फ्रेशर्स कॅन ऑल्सो गिव्ह द एक्झामिनेशन फॉर द ज्युडिशरी. आता 31 मार्च 2026 पर्यंत ज्याही एक्झाम येतील त्याच्यामध्ये फ्रेशर्स हे इलिजिबल असतील आणि 31 मार्च 2027 नंतर ज्याही एक्झाम येतील त्याच्यामध्ये 1 इयरची प्रॅक्टिसिंग क्रायटेरिया हा मॅन्डेटरी केला आहे. आता पहा, नवीन ऍडिशनल काय गोष्टी झाल्या जजमेंटमध्ये आपण ते समजून घेऊयात. सुरुवातीला गवई साहेबांनी सांगितलं होतं की 3 इयर्सची प्रॅक्टिस ही मॅन्डेटरी असेल. त्यानंतर आता जे बेंच बसलं होतं तेच म्हणतात की 3 इयर्सची आपण प्रॅक्टिस करूयात, पण ती कशा पद्धतीने असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण 3 इयर्स कंप्लीट करून घेऊयात असं त्यांचं म्हणणं आहे. 1 इयर हे तुमचा प्रॅक्टिसचा असेल, बाकीचे 2 वर्ष हे तुमचे ट्रेनिंग पिरियड असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. साहजिकच अराउंड 45 पेजेस ते जजमेंट आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत, आपण तेवढ्याच फक्त लक्ष देऊयात. त्याच्यामध्ये ते हेही सांगतात की ॲज बिंग द ट्रेनिंग तुम्हाला थोडंसं पेमेंट कमी असेल, पण तुम्हाला जो काही डेझिग्नेशन वगैरे असेल ते सेमच असेल. आणि नेक्स्ट थिंग त्याच्यामध्ये हेही सांगितलेले आहे की ज्यावेळेस तुमची ट्रेनिंग कंप्लीट होते, हायकोर्ट जज हे तुम्हाला एक अप्रुव्हल लेटर देतात की या सर्व जजेसला तुम्ही ॲज बिंग द सिटिंग जज अपॉइंट करू शकता, तेव्हा तुमची अपॉइंटमेंट होणार झाली. मग सध्याला आपल्याला इम्पॉर्टंट कुठल्या गोष्टी आहेत, तर सध्याला जे फ्रेशर्स आहेत त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट करणं खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये जी एक्झाम होणार आहे ते अराउंड 1-2 महिन्यामध्ये तुमचं एक नवीन सर्क्युलर येणार, नवीन ऍड निघणार आणि त्या ऍडमध्ये सीट्स ह्या तेवढ्याच असतील जेवढ्या अगोदर सीट्स होत्या. अराउंड 286 सीट्स आहेत. त्यानंतर जे पुढचे स्टेप असेल ती असेल की एक्झामिनेशनचे फॉर्म भरून घेणं आणि त्यानंतर प्रिलिम्सचे एक्झामिनेशन कंडक्ट करणं. पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्याला तर जजेसची संख्या एवढी कमी आहे की बऱ्याच ठिकाणी आंदोलनं पण झाली वकील साहेबांचे की आम्हाला जजेस देण्यात यावे. असं पहिल्यांदा झालेलं हे आंदोलन आहे, पर्टिक्युलर आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर इथून पुढे डिले होणार नाही असंच आहे आणि आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा तर मी माझ्या स्वतःला इंट्रोड्यूस करतो. आय एम द प्रोफेसर शुभम तुळशीराम दोंड. आय एम द फाउंडर ऑफ सुप्रीम लॉ अकॅडमी. आय हॅव क्वालिफाईड अँड now I am going to conduct a prelims batch for the judiciary examination. See, the name of the judiciary examination which is conducted, or we are always says that it is a JMFC, but actual name is the Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class. असं त्याचं नाव आहे. तर त्याचं प्रिपरेशनसाठी आपण आज स्टार्ट करतोय. आपण सुरुवातीला हे समजून घेऊयात की नेमका याच्यामध्ये सिलेबस काय काय असतो, नेमका आता एक्झाम कधीपर्यंत येणार. त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की आपण प्रिपरेशन स्टार्ट करायचं म्हणजे नेमकं काय स्टार्ट करायचं, त्याबद्दलचं इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ मी आज स्टार्ट करतोय. See, now there are around 15 acts which should be covered in the prelims. प्रिलिम्स मध्ये जवळपास 15 कायदे नंबर 1 कॉन्स्टिट्यूशन, नंबर 2 महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, Number 3, Limitation Act. Number 4, CPC. Number 5, Contract Act, Indian Contract Act. Number 6, Partnership Act. Number 7, Sale of Goods Act. Number 8, Specific Relief Act. Number 9, Transfer of Property Act. Then criminal laws, IPC, CRPC, evidence,
and new 3 criminal laws. BNS, BNSS and BSA, भारतीय साक्ष अधिनियम. हे अशा पद्धतीने 15 ऍक्ट्स हे तुम्हाला प्रिलिम्सच्या एक्झामिनेशन साठी असतात. आता 15 ऍक्ट्स मध्ये नेमकं क्वेश्चन कुठल्या कुठल्या क्रायटेरिया विचारले जातात, त्याच्यामध्ये बेअर ऍक्टची रिडिंग खूप असणं हे खूप गरजेचं आहे. बेअर ऍक्ट ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता मॅक्झिमम क्वेश्चन तर त्याच्यातनंच कव्हर होतात, पर्टिक्युलरली प्रिलिम्स मध्ये. मेन्स एक्झामिनेशन होण्यासाठी तुमची प्रिलिम्स झाल्याच्या नंतर अराउंड 3 ते 4 महिन्याचा कालावधी असतो, तेव्हा मेन्स असते. आणि त्याच्यानंतर मेन्स झाल्याच्या नंतर परत 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू असतो. तर जी पहिली स्टेज आहे त्याला आपण प्रिलिम्स म्हणतो. या प्रिलिम्स मध्ये एवढ्या ऍक्टची इन्फॉर्मेशन मिळाली म्हणजे तुमचा प्रिलिम्सचा अभ्यास झाला असं आपल्याला सांगता येईल. आता प्रिलिम्सची स्टडी करताना बेअर ऍक्ट येणं गरजेचं आहे, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द सेक्शन येणं गरजेचं आहे, डेफिनेशन येणं गरजेचं आहे, महत्वाचं सेक्शन नंबर 5 असणं गरजेचं आहे. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केलात तर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तर आपण जी आता बॅच चालू करणार आहोत ती अराउंड 3 ते 4 महिने टाइम पिरियड चालणारी बॅच आहे. आणि त्या बॅच मध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी जे असेल तर 2 इयर्स पर्यंत असेल. 2 इयर्स व्हॅलिडिटी. ठीक आहे. तुम्ही समजा बॅच आज जर परचेस केली तिथनं पुढे 2 वर्षाचा कालापर्यंत तुम्ही ती बॅच पाहू शकता, किती वेळेस पाहू शकता, एक लेक्चर तुम्ही रिपीट पाहू शकता. त्याचबरोबर आपण दुसरे एक फीचर देतोय की आपले रेग्युलर लाईव्ह क्लासेस चालतील. त्याचबरोबर आपले डाऊट क्लिअरिंग सेशन पण चालेल संडे किंवा सॅटर्डेला. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि मॉक टेस्ट हे आपण कव्हर अप करणार आहोत. त्यामुळे प्रिलिम्सची तयारी तुमची व्यवस्थित होईल आणि एकदम रिझनेबल कॉस्ट मध्ये होईल याची मी काळजी घेणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ही प्रिपरेशन चालू करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी माझा हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करावा. आणि दुसरी गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांना बाकी इन्फॉर्मेशन ही हवी आहे, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे सर आम्हाला क्लासेस वगैरे तर काय करणं होणार नाही पण आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, ऑलवेज वेलकम. तरी तुम्ही मला कॉल करू शकता, मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. एवढंच नाही तर ज्याही बाकीच्या एक्झामिनेशन असतात, तुमची सेट असेल, नेट असेल, PhD ची एक्झामिनेशन असेल, सगळ्या एक्झाम क्वालिफाय असल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मला विचारू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊन काही करायचं असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून गायडन्स घेऊ शकता. आय एम ऑलवेज वेलकम फॉर दॅट. सी, तर तुम्हाला स्टेजेस कुठल्या कराव्या लागतील. पहिली स्टेज तर ही असेल, प्ले स्टोअर ऍपला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस सुप्रीम लॉ अकॅडमी हे तुम्हाला सर्च करायचं आहे. जो आपला वरती लोगो आहे त्या लोगो तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला तो ऍप डाउनलोड करायचा आहे. तिथं वेगवेगळे तुम्हाला कोर्सेस दिसतील. ज्याही तुम्हाला कोर्सला रजिस्टर करायचं आहे त्याला तुम्ही रजिस्टर करू शकता. आता पहा, सुप्रीम लॉ अकॅडमी ह्या ऍप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पर्टिक्युलरली हा JMFC सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड JMFC असं लिहिलेला एक कोर्स दिसेल, तर तुम्ही त्याला एनरोल करू शकता. अगदीच एकदम माफक फीस मध्ये अराउंड ₹299 आपण तो कोर्स चालू केलेला आहे. विद्यार्थ्यांना घर बसल्या इन्फॉर्मेशन मिळून जाईल, प्रिलिम्स ते क्रॅक करू शकतील यासाठी आपण हा कोर्स चालू करतोय. तर तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. प्लस तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्याचीही लिंक मी व्हिडिओच्या खाली देईल. आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं त्याचीही व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. प्लस तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये यायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पण ऍड करेन. तिथे मी नेहमीचेच अपडेट देत राहील.